जगात सगळ्यांना सगळं कसं ना परफेक्ट पाहिजे, अगदी परफेक्ट मनासारखं. अस्वस्थ व्हायला सुरुवात होते. त्याला कसं तरी वाटतं, त्याला राग येतो, त्याची चिडचिड होते. त्याला वाटतं की सगळं जणू काही त्याच्या मनाविरुद्ध होतं आहे. बघा ना, घरामध्ये नवऱ्याला बायको परफेक्ट लागते, बायकोला नवरा व्यवस्थित लागतो, पालकांना मुलं चांगली लागतात, मुलांना पॅरेंट्स चांगले लागतात, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक लागतात, शिक्षकाला चांगला विद्यार्थी लागतो जो यशस्वीपणे त्याची विद्या ग्रहण करेल आणि आयुष्यामध्ये यशस्वी होईल. बॉसला त्याचा एम्प्लॉई चांगला लागतो, एम्प्लॉईला समजूतदार बॉस लागतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये सगळं काही त्याच्या परफेक्ट लागतं, अगदी परफेक्ट. कदाचित त्याला त्याचा नवसाला पावणारा देवसुद्धा व्यवस्थित लागतो, जो त्याचा नवस पूर्ण करेल. पण खरं जर बघितलं तर कोणतीच व्यक्ती ही पूर्ण नाही आहे, संपूर्ण नाही आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण आहेत, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे, पण प्रत्येकजण स्वतःमध्येच पूर्ण आहे. आपण प्रत्येक वेळी स्वतःची तुलना इतरांसोबत करण्यामध्ये नेहमी स्वतःला विसरून बसतो आणि स्वतःला इतरांमध्ये गुंतून घेतो. स्वतःचं चांगलं पूर्णपणे विसरून जातो. दुसऱ्याचं चांगलं बघता बघता कधी आपल्याला स्वतःमधले अवगुण दिसायला सुरुवात होते आणि कधी आपल्याला स्वतःमधले गुणच दिसेनासे होतात, ते आपल्याला सुद्धा कळत नाही. पण खरं जर बघितलं तर माणसाला जेव्हा माणूस मदतीला सुद्धा वेळेला येत नाही, तेव्हा त्याला कधी कधी माणूस वाईट वाटतो. जर नवसाला पावणारा देवसुद्धा ज्याने वेळेअभावी किंवा वेळेला त्याचा नवस पूर्ण केला नाही, तर माणूस त्या नवसाला न पावणाऱ्या देवाला सुद्धा नावं ठेवतो. मग आपण एकमेकांकडून अपेक्षाच का ठेवतो? आपलं प्रत्येक कर्म हे शुद्ध, निस्वार्थ, पूर्ण आणि त्या देवाला अर्पण का नाही होऊ शकत? आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखंच घडावं असं का वाटतं? कारण आपली सगळीच्या सगळी पंच इंद्रिय या मनाने स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहेत, स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतलेली आहेत. पण खरं तर माणसाने ठरवलं तर माणूस हा स्वतःच्या आत्म्याला ड्रायव्हर बनवून या इंद्रियांना स्वतःच्या काबूमध्ये ठेवू शकतो, या पंच इंद्रियांना स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. जिथे जसा त्याचा आत्मा सांगल तसंच त्याचं मन चालल, तशीच त्याची बुद्धी चालल. जर तुम्ही तुमच्या आत्म्याला सांगताय की तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही प्रेमळ आहात, तुम्ही आनंदी आहात, तुम्ही शक्तिशाली आहात, तुम्ही सुखी आहात, तुम्ही समाधानी आहात,